नमस्कार, खनलईमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. ये नाही वर घे ना यार. यस मागे ना. अरे मग सर तुमचं डोकं मागे आहे ना प्लीज. सर तुमचं डोकं घ्या ना. सर तुमचं डोकं तुम्ही घ्या ना. तोपर्यंत तुम्ही कॅमेरा ऍडजस्ट करा. कॅमेरा खाली घ्या. आम्ही त्याला कोण हे डोकं नको ना हलव यार. कोण आहे हा? जी मोबाईल पकडा. मोबाईल मध्ये मोठी लपण्याची जागा होती, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं आणि छत्तीसगडचा जो नक्षलवाद आहे, कारण महाराष्ट्रातून गडचिरोलीतील नक्षलवाद जाऊन अबुजमाडमध्ये लपायचे छत्तीसगडमध्ये, परंतु छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीने कार्यवाही व्हायला पाहिजे होती तेव्हा पूर्वी होत नव्हती. परंतु आता दररोज हे नक्षलवादी मारले जात आहेत. सशस्त्र पोलीस दल त्यांचा खात्मा करतोय आणि ही मोहीम जी आहे ही मोहीम देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब या नक्षलवाद्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांनी ऐलान केलेलं आहे की 31 मे 2026 पर्यंत देशातला पूर्ण नक्षलवाद संपवला जाईल, त्याचं समूळ उच्चाटन केलं जाईल आणि म्हणून आता त्या 27 नक्षलवाद ठार झालेत आणि तो नमला केशव बसवराज हा जाल नक्षलवादी, त्याच्यावर कोट्यावधी रुपयांची बक्षिसं होती, त्याला देखील ठार करण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्षलवादाचा पूर्ण बिमोड केलेला आहे, त्याचा कंबरडा मोडलेला आहे आणि मला वाटतं जे टार्गेट 31 मे 2026 पर्यंत गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे ते मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल आणि या नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल. गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीनं सिंदूर वाहतोय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा पूर्ण देशवासियाला अभिमान आहे, मलाही अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने जे पहलगामचं आपल्या बहिणींचं सिंदूर पुसण्याचं पाप जे आतंकवाद्यांनी केलं होतं त्याला जशाच तसं ठोक उत्तर आणि धडा शिकवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आणि काल देखील भाषणात त्यांनी सांगितलं माझ्या शरीरामध्ये रक्त नाही तर सिंदूर वाहतोय. म्हणजे या सिंदूर जे आहे लाडक्या बहिणींचं सिंदूर याला किती महत्व या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दिलेलं आहे या त्यांच्या कालच्या बोलण्यातून समजतंय. आणि अशा प्रकारचा प्रधानमंत्री देशाला लाभलेला आहे, आम्हाला लाभलेला आहे, हे आमचा खऱ्या अर्थाने अभिमान आणि स्वाभिमान आणि गौरव आहे. आता लोक म्हणतात ना देश का नेता कैसा हो तो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जैसा हो, असं
लोक आज त्यांनी ते बोलतात ते खरं करून दाखवले मोदीजींनी. कारण एका बहिणीचा सिंदूर किती महत्वाचं आहे आणि ज्या पाकड्यांनी सिंदूर पुसण्याचं काम केलं, 27 आमच्या निरपराध बेकसूर यात्रेकरूंना जे आतंकवाद्यांनी लक्ष्य केलं, ठार मारलं, त्याचा बदला पाकिस्तानच्या बरोबर पाकिस्तानला धडा शिकून मोदीजींनी घेतलाय. त्यांनी आता म्हटलेलं आहे, अभी सिर्फ पीओके पे चर्चा होगी, दहशतवाद पे चर्चा होगी, बाकी कोई चर्चा नहीं होगी. असा प्रधानमंत्री कधी भेटला होता कोणाला? आणि म्हणून अशा प्रधानमंत्र्यांच्या मागे पूर्ण देशाने उभं राहिलं पाहिजे. तर त्यातच पाहायला गेलं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा अबुधाबीचा दौरा जो आहे मंडळ जे ते गेलेले आहेत, त्यामुळे पाकचा जे चेहरा मोहरा जे प्रत्येक तो देशात दौरा यशस्वी झाल्याने त्याचा पूर्ण दौरा जो केलं यश जाते आहे दौऱ्याचं, आणि ज्या कौतुक. पद्धतीनं शिष्टमंडळ आपली भूमिका मांडतंय आणि भारताची काय नेमकी पुढची दिशा असेल हे देखील सांगा. खरं म्हणजे मोदी साहेबांनी अतिशय ही जी काय त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्यांची जी काही संकल्पना आहे ती तारीफे काबिल आहे. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. कारण भारताची भूमिका दहशतवादाबद्दलची, पाकिस्तानबद्दलची, आणि पाकिस्तानने इतके वर्ष आपल्यावर हल्ला केला आतंकवाद्यांच्या माध्यमातून, तरी सुद्धा आपल्या यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी काही चूकी केलं नाही. त्यांना काही याच्याबद्दल देशाच्या बद्दल अभिमान वाटला नाही. परंतु मोदी साहेबांनी आल्यानंतर जे आतंकवादी आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये जो कारवाईचा धडाका लावलाय ते पाहता खऱ्या अर्थाने देशवासियांसाठी ही गौरवाची बाब आहे. आणि त्यांनी आपली बाजू पूर्ण जगभरामध्ये आपल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून पोहोचली पाहिजे. कारण आपली बाजू सत्तेची आहे, आपली बाजू खरी आहे. आणि आपण अनेक वेळा 26/11चा हल्ला असेल, बॉम्बस्फोट असेल, संसदेवरचा हल्ला असेल, सीमेवरचा हल्ला असेल, पठाणकोटचा हल्ला असेल, हे सगळे पाकिस्तानने केलेले आहेत. पाकिस्तान धार्जिने आतंकवाद्यांनी केलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी स्वतःहून अटॅक करत नाही, परंतु कोणी भारत छेडता नहीं, जिसको जो छेड़ता है उसको छोड़ता भी नहीं, असा मेसेज देखील चांगला गेलाय. सर, विरोधक वारंवार या 6 जणांच्या शिष्टमंडळावरती बोट उचलत होते. विरोधक वारंवार या शिष्टमंडळावरती बोट उचलत होते. मात्र आता हे जे दौरे आहेत हे यशस्वी होताना पाहायला मिळतात. भारताची भक्कम भूमिका. हा देशाच्या खरं म्हणजे अस्मितेवर हल्ला झालेला आहे, हा मानवतेवर हल्ला झालेला आहे. त्यामुळे अशा वेळी त्याच्यासोबत या विरोधकांनी देखील या ठिकाणी मोदी जे देत आहे त्यांच्या मागे दुनिया उभी आहे. अजय छत्तीसगढ़ में 27 किस तरह से देश में देश का एक बड़ा जो हो गया
अजय ढोका इसी प्रकार की कार्रवाई जो है वो होती आ रही है, लेकिन छत्तीसगढ़ में कई तो विलम्ब हो देश के लिए बहुत बड़ी बात है। सरकार जिस तरीके से लीड कर रहे हैं अबू धाबी में भी, पाकिस्तान के बेकनार जो शासित है उसको भी सामने लाने की कोशिश कर रहे हैं, कैसे देखते हो इन चीजों को? पाकिस्तान का जो पाकिस्तान को बेनकाब करने का काम हमारे देशवासियों ने किया है, और जो पहलगाम में हुआ जो हमला है उसको आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने बहुत ही सीरियसली लिया है, और कल ही कहा है कि मेरे शरीर में खून नहीं सिंदूर बह रहा है। ऐसा प्रधानमंत्री जो है, ऐसे प्रधानमंत्री जी के ऊपर हमें नाज है, हमें गरूर है, अभिमान भी है, पूरे देशवासी उनके साथ है। और इसलिए जो उन्होंने कहा है, अब सिर्फ पाकिस्तान के साथ पीओ के ऊपर बात होगी और दहशतवाद खत्म करने के ऊपर बात होगी। अगर कोई भी आतंकवादी गोली चलाता है तो उसका जवाब तोप गोला से दे दिया जाएगा। ऐसा प्रधानमंत्री आज तक हमारे देश को नहीं मिला था। और हम लोग कहते हैं कि देश का नेता कैसा हो, तो अभी प्रधानमंत्री जैसा हो कहते हैं, तो सही वो करके प्रधानमंत्री जी ने दिखाया है कि देश का नेता जो है हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जैसा हमारे देश को पहली देश की सुरक्षा को अहमियत दे रहे हैं, प्राधान्य दे रहे हैं। इसलिए मैं बहुत बहुत धन्यवाद देता वायर दे नहीं, बूम देना खराब केला। अरे तिन्ही प्रश्न को बोला तो राहुल गांधी विषय खराब केला माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आपण पाहू शकतो आणि नागरिक या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटीसाठी ते आलेले आहेत, त्यांना निवेदन देत आहेत आणि सगळ्यांचं निवेदन स्वीकारताना आपल्याला उपमुख्यमंत्री
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पाहायला मिळत आहेत. आज त्यांचा महत्त्वपूर्ण दौरा मुंबईला असणार आहे. नाले सफाईच्या कामांचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार आहेत. आणि आता त्यांच्या गाड्यांचा ताफा आपण बघू शकतो मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. संपूर्ण नाले सफाईच्या कामांचा आढावा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार आहेत. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. नमस्कार.